यांच्या उपस्थितीमध्ये आपण पाहिलं असे आदरणीय महेश माने आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. त्यानंतर व्यासपीठात उपस्थित अर्थात तुमच्या आमच्या सर्वांचे परिचयाचे आहेत आदरणीय महेश ठाकूर यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यासाठी मी दिलीप शेठ भोईर आता छोटम शेठ मी आपणास विनंती करणार आहे. आपल्या शुभहस्ते या ठिकाणी आदरणीय महेश ठाकूर यांना सन्मानित करायचं आहे. अर्थात रोहा तालुक्याचे भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. निश्चितपणे गेले काही वर्ष त्या ठिकाणी कार्यरत असताना अर्थात पुन्हा मित्रांनो सांगायला नक्की आवडेल यावर्षी पुन्हा सुद्धा त्यांची एक नवनिर्वाचित पुन्हा युवा मोर्चा अध्यक्षपदी निवड झालेली आहे. म्हणून त्यांचं आम्ही मंडळाच्या वतीने या ठिकाणी हार्दिक हार्दिक अभिनंदन करणार आहोत आणि आदरणीय दिलीप शेठ भोईर आपणास विनंती करणार आहोत आपल्या शुभहस्ते आजच्या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं त्यांना धन्यवाद द्यायचे आणि अर्थात त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत करायचं आहे. एक दुग्ध शर्करा योग आहे. तुमची निवड काय असेल आजची कबड्डी स्पर्धा काय असेल आणि पुन्हा एकदा आपल्याला नेतृत्वाची संधी मात्र मिळाली. मित्रांनो पुन्हा संधी का मिळत असेल कारण तशा पद्धतीनं आपण या सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असतो. युवकांमध्ये आपलं कार्य मात्र इतक्याच चांगल्या पद्धतीनं अगदी तेजस्वीपणे कार्य करत असतात. म्हणून निश्चितपणे महेश ठाकूर आपल्याला धन्यवाद देणार आहे आपल्या उत्तम कार्यासाठी आपल्या चांगल्या कार्यासाठी. कारण पुन्हा एकदा अर्थात जनसामान्यानं आपल्या बाजूने कौल दिला आहे आणि पुढील कार्यासाठी आपल्या शुभेच्छा. धन्यवाद. चालू सामने आपण पाहतोय या ठिकाणी मैदान क्रमांक 1 साठी चालू सामना काळवडे उडवणे रोहा वर्सेस धावी रोहा हा देखील क्वार्टर फायनलचा सामना आहे. तर मैदान क्रमांक 2 वर देखील वादळ खारीकवाडा वर्सेस गावदेवी रेडर्स वडवली हा देखील चौथा क्वार्टर फायनलचा सामना आहे. लक्षात घ्या 1 वर सुद्धा आणि 2 वर जे सामने सुरू आहेत ते शेवटचे क्वार्टर फायनलचे सामने आहेत. तदनंतर खऱ्या अर्थानं लढतीला सुरुवात होणार ती म्हणजेच सेमीफायनल उपांत्य फेरी. आता मात्र उपांत्य फेरीमध्ये दोनही संघ खेळताना पाहतोय चारही संघ खेळताना पाहतोय दोनही मैदानावर. तदनंतर मात्र उपांत्य फेरीला खऱ्या अर्थानं सुरुवात होणार म्हणजेच आपण हळूहळू सांगता समारोपाकडे मात्र जाणार. एक सुंदर असं भव्यत्वाचं दिव्यत्वाचं उदाहरण म्हणजे आजची कबड्डी स्पर्धा आदरणीय दिलीप शेठ भोईर यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पुरस्कृत करण्यात आलेली ही कबड्डी स्पर्धा आता मात्र काहीच्या क्षणामध्ये आपण सांगता समारोपाकडे जाणार आहोत. संपूर्ण कबड्डी स्पर्धेमध्ये 55,000 असतील. त्यानंतर या ठिकाणी 33,000 असतील 22,000 असतील. पुन्हा चतुर्थ क्रमांकासाठी 22,000 असतील. अशी या ठिकाणी खूप मोठी रक्कम स्वरूपातील बक्षीस असेल. त्यानंतर वैयक्तिक स्वरूपात देखील सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी रोख 5,000 रुपये, चढाईसाठी 5,000 रुपये, पकडीसाठी 5,000 रुपये आणि पब्लिक हिरोसाठी 2,000 रुपये अशी या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर रक्कम स्वरूपातील बक्षीस हे देखील आदरणीय दिलीप शेठ भोईर यांच्या माध्यमातून देण्यात आले. गॅलरीज आदरणीय दिलीप शेठ भोईर या ठिकाणी व्यासपीठ व्यवस्था आदरणीय दिलीप शेठ भोईर. तिथे गुणलेखक पाहिजे का तिथे मैदान क्रमांक 2 साठी स्वयंसेवक प्लीज गुणलेखकाची व्यवस्था करा. आहेत ना गणेश आहेत ना. टाइम ऑपरेटर पाहिजे तिथे हे गुणांचं ऑपरेट करण्यासाठी आपल्याला द्या नाही. स्वयंसेवक चला तिथे अगदी शेवट राहिलेला आहे. परंतु जे कोणी राहणार आहात माहितीगार राहा कारण महत्वाची भूमिका आपल्याला त्याच्या माध्यमातून मांडायची असते. एक पडद्यामागचा कलाकार म्हणजे गुणलेखक असतात. रसिक मनाच्या डोळ्यासमोर नसतात परंतु खऱ्या अर्थानं कबड्डी स्पर्धेचा आत्मा म्हणजेच गुणलेखक असतात. एक महत्वाची भूमिका गुणांकन करण्याची ही त्यांच्यावर सोपवलेली असते. या ठिकाणी आदरणीय जनार्दन पाटील सर तदनंतर अनिल राऊत सर यांच्या नेतृत्वाखाली ही संपूर्ण कबड्डी स्पर्धा आता रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी म्हणून या ठिकाणी कार्यरत असताना त्यांच्या छायेखाली अर्थात ही कबड्डी स्पर्धा मात्र खेळली जाते आणि त्यांचे सामनाधिकारी म्हणून असणारे आमचे सर्व पंच अर्थात मैदान क्रमांक 2 साठी प्रवीण कदम असतील, गणेश असेल, अच्युत असेल. तर मैदान क्रमांक 1 साठी या ठिकाणी सचिन पाटील असेल. तसेच उपस्थित या ठिकाणी जे सामनाधिकारी आहेत त्यांना देखील आम्ही धन्यवाद देणार आहोत की आपल्या माध्यमातून आतापर्यंत कोणत्याही संघाला गालबोट न लागता ही स्पर्धा मात्र अविरतपणे सुरू आहे. एक चांगल्या खेळाचं प्रदर्शन आपण पाहतोय. एक गुणवत्तापूर्ण खेळ आपण निश्चितपणे पाहतोय. मित्रांनो अशा अनेक कबड्डी स्पर्धा होत असतात आणि अनेक कबड्डी स्पर्धांचं आपण प्रत्यक्षदर्शी निरीक्षण करत असतो.
या रायगड जिल्ह्यामध्ये अनेक नामवंत खेळाडू होऊन गेले, अनेकांनी कबड्डी गाजवली, अनेक गाजवत असतात आणि अनेक मित्रांनो कबड्डी गाजवणारे असतात. म्हणजेच जुन्यांपासून बोध घ्या, नेवाचा शोध घ्या. अनेक मित्रांनो जुन्यांचा अनुभव घेत पुढे पुढे नवीन खेळाडू तयार होत असतात, जुन्यांमध्ये नवीन ऍडजस्ट होत असतात आणि तीच खऱ्या अर्थानं शृंखला, तीच खऱ्या अर्थानं चैन पुढे मात्र येत असते. अनेक कबड्डीची परंपरा असणारे संघ देखील या कबड्डी स्पर्धेमध्ये खेळत असताना आपण पाहतो. इथे मात्र एक अडीतडीची लढत 0-5 असा गुणफलक या ठिकाणी सुपर टॅकलसाठी या ठिकाणी संधी होती आणि निश्चितपणे सुपर टॅकल्समध्ये या ठिकाणी साधता येईल. म्हणजेच मैदान क्रमांक 1 वर चालू सामना जो काळभैरव उडवणे रोहा वर्सेस भावी रोहा या दोन संघांमध्ये खेळला जातोय, त्यामध्ये 7-5 असा गुणफलक आपल्याला पाहायला मिळतं. भावी रोहा वर्सेस काळभैरव उडवणे रोहा एक नामांकित संघ आहेत. दोन्ही संघ नावाजलेले संघ आहेत. रोहा तालुक्यातील संघ आहेत, म्हणजे हमी किस्से कम नाही. रोहा तालुका देखील खऱ्या अर्थानं मार्गक्रमण करतो या चांगल्या खेळाडू संघांच्या यादीमध्ये. जनरली कबड्डी म्हटल्यानंतर निश्चितपणे हे तालुके प्रसिद्ध आहेत, ज्यामध्ये अलिबाग असेल, पेण असेल, मुरुड असेल, रोहा असेल. निश्चितपणे हे तालुके मात्र खऱ्या अर्थानं या कबड्डीमध्ये भरारी घेत असताना आपण पाहतोय. मग त्याच्यामध्येच आपण उरण संघ असेल, उरण तालुका असेल, महाड असेल, श्रीवर्धन असेल, असे तालुके देखील खऱ्या अर्थानं या कबड्डी क्षेत्रामध्ये झेप घेताना पाहत असतोय. आणि हीच झेप खऱ्या अर्थानं यशस्वीतेच्या मार्गाने तेव्हा जाईल जेव्हा आपल्यातले अनेक खेळाडू प्रो कबड्डीमध्ये मित्रांनो खऱ्या अर्थानं स्थान मिळवतील. कारण आतापर्यंत या रायगड जिल्ह्यातून पहिला प्रो कबड्डी स्टार ठरलेला केदार लाल असेल, तदनंतर अनिल पाटील असेल, अमीर धुमाळ असेल, तदनंतर सुयोग गायकर असेल, मयूर कदम असेल, असे खेळाडू मित्रांनो खऱ्या अर्थानं प्रो कबड्डी स्टार ठरले. आणि त्याच्या मागोमाग अर्थात आपली जबाबदारी आहे. सर्व खेळाडू रायगड जिल्ह्यातील त्यांना देखील आम्ही खऱ्या अर्थानं या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं अनेक वेळा रिक्वेस्ट करत असतो, आपण असं खेळा की समोरच्यानं देखील तितक्याच सन्मानानं, तितक्याच अभिमानानं, तितक्याच छाती वर काढून आपल्याकडे पाहिलं पाहिजे. असा बहारदार खेळ आपला झाला पाहिजे, जो संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला पाहिजे आणि निश्चितपणे आपला खेळ हा प्रो कबड्डीसाठी पात्र ठरला पाहिजे. असे अनेक खेळाडू मित्रांनो या रायगडच्या मातीनं तयार केले, ज्यामध्ये छत्रपती अवॉर्ड्स देखील विजेते. निश्चितपणे या इथे मात्र रोजित माली खऱ्या अर्थानं एक वेगळा पराक्रम मात्र त्या ठिकाणी घडवतोय का, तर नक्कीच पाहण्यासारखं आहे. 1 2 3 3 गुण अर्थात आपल्या संघासाठी एक सुपर रेड मात्र रोजित माळीच्या माध्यमातून मैदान क्रमांक 2 वर झालेली आपण पाहतोय. गुणफलक निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळतोय 2-7. अनेक देवी देवतांच्या आशीर्वादानं खऱ्या अर्थानं या संपूर्ण कबड्डी स्पर्धेला सुरुवात झाली. गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणाला स्पर्श करून खऱ्या अर्थानं या कबड्डी स्पर्धेला मात्र सुरुवात झाली. आणि आता मात्र आपण थोड्याच वेळात सांगता इकडे मात्र दीपक कासारे किती गुण मिळवतोय. अर्थात मैदान क्रमांक 1 साठी रायगड जिल्ह्याचा एक नामवंत खेळाडू आहे. अनेक वेळेला रायगड जिल्ह्याच्या संघाचं प्रतिनिधित्व केलेला खेळाडू आहे. असे अनेक नामांकित खेळाडू मित्रांनो आजच्या या कबड्डी स्पर्धेमध्ये खेळत असताना पाहतोय. छत्रपती अवॉर्डचे देखील आपल्याला खऱ्या अर्थानं एक चांगलं योगदान आहे. विजयजी म्हात्रे असतील, प्रमोद म्हात्रे असतील, आशिष म्हात्रे असतील, सुधीर पाटील असतील, अशा विविधांच्या माध्यमातून मित्रांनो छत्रपती अवॉर्ड्स विजयी रायगड जिल्ह्यातील अनेक खेळाडू आहेत. आणि निश्चितपणे एक कबड्डीचा कार्यकर्ता म्हणून स्वर्गीय नथुराम पाटील असतील, त्यानंतर सूर्यकांत ठाकूर असतील, अशा विविध माध्यमातून रायगड जिल्ह्याचा देखील महाराष्ट्रामध्ये सन्मान केला गेला. आणि हीच कबड्डी आज रायगड जिल्ह्यामध्ये खेळली जाते. आम्ही अनेक वेळेला बोलतो रायगड जिल्हा ही कबड्डीची पंढरी आहे मित्रांनो, परंतु त्यावेळेला खऱ्या अर्थाने ही सार्थकी तेव्हाच ठरेल असे अनेक प्रो कबड्डी स्टार या रायगड जिल्ह्यामधून घडले जातील. अनेक प्रो कबड्डी स्टार खऱ्या अर्थानं पॅकेजच्या स्वरूपात आपला उदरनिर्वाह करण्यासाठी सज्ज असतील. म्हणजे अर्थातच ज्याच्यामध्ये आपली रोजीरोटी सुद्धा होत असते आणि आपल्या तालुक्याचं, आपल्या जिल्ह्याचं नाव सुद्धा होत असतो, आपल्या महाराष्ट्राचं देखील नाव होत असतं. या सगळ्या बाजूने विचार करता मित्रांनो कबड्डी खऱ्या अर्थानं एक पोषक वातावरण तयार करत असते, आपल्याला कुठेतरी पुढे घेऊन जात असते. पुन्हा एकदा दीपक 2 वर्षाचा एक असा सामना मैदान क्रमांक 1 साठी आपण पाहतोय. एक उत्तुंग खेळ गेली अनेक वर्ष दीपकच्या माध्यमातून होत असतो. आपल्या नावाप्रमाणे खऱ्या अर्थानं दीप उजळण्याचं काम हे आपल्या संघासाठी दीपकच्या माध्यमातून होत असतं. 7 गड्यांमध्ये हा खऱ्या अर्थानं खेळ खेळला जातो आणि प्रत्येक खेळाडू तितकाच महत्त्वाचा असतो. ओंकार मेस्त्री मात्र त्या ठिकाणी पाहतो.
अनेक खेळाडू आहेत जे अजून देखील या कबड्डी स्पर्धांमध्ये टिकून आहेत. मी नेहमीच आम्ही उरण संघाचा भारत पाटील असेल याचा देखील नामोल्लेख आपण करत असतो. आज मात्र या स्पर्धेमध्ये जरी सहभागी झाला नसला तरी एक प्रामुख्याने खऱ्या अर्थानं असे काही खेळाडू आहेत जे रायगड जिल्ह्यामध्ये आज देखील आपलं नाव टिकवून आहे. मित्रांनो, कबड्डी ह्याच्यासाठीच फेमस आहे, ह्याच्यासाठीच प्रसिद्ध आहे की आपण पाहणारे आहात, आपण खऱ्या अर्थानं या कबड्डीला उचलून धरलं, खऱ्या अर्थानं आपण या कबड्डीवर नितांत प्रेम केलं आणि ही आपुलकीची भावना आहे. या आपुलकीच्या भावनेनं आपण या ठिकाणी आलेला आहे. कारण अनेक दिवसभराच्या ताणतणावाला खऱ्या अर्थानं पूर्णविराम देण्याचं काम हे या कबड्डी स्पर्धांच्या माध्यमातून होत असतं आणि अशीच कबड्डी स्पर्धा एक भव्यत्वाचं आणि दिव्यत्वाचं ज्वलंत उदाहरण म्हणजेच आजची ही कबड्डी स्पर्धा. आदरणीय दिलीप भोई यांच्या कार्याचा उल्लेख करता आपण सर्वजण ज्ञात आहात की गेली 2 सत्र कबड्डी क्षेत्राच्या माध्यमातून आपण पाहिलं तर रायगड जिल्ह्यातील सगळ्यात मोठी कबड्डी स्पर्धा एक जबरदस्त नियोजन आणि आयोजनाखाली सुंदर. आता मात्र या ठिकाणी दीपक पार होतोय. मागील 2 वर्षांचा आपण विचार केला तर झिराड या ठिकाणी साई क्रीडा मंडळ आणि साई महिला मंडळाच्या माध्यमातून गेली 2 वर्ष या ठिकाणी कबड्डी सीझन पार पाडला गेला की ज्यामध्ये प्रामुख्यानं अलिबाग तालुक्यातील सर्व पंचक्रोशींना एकत्रित करण्याचं काम दिलीप शेठ ओहिर यांच्या माध्यमातून झालं आणि रायगड जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा देखील त्यांच्या माध्यमातून गतवर्षी पार पाडली आणि त्याच्या अगोदरच्या वर्षी देखील पार पाडली आणि 3रे सत्र सुद्धा या ठिकाणी होणार आहे. एक गुण अर्थात प्रतिस्पर्धी संघाला मात्र या ठिकाणी दिला जातोय. प्लीज आपण थोडंसं मागे वा प्लीज. खेळाडू अगदीच पंचांच्या जवळ जाऊ नका कारण आपण सुद्धा एक आदर्श आहोत. मित्रांनो, आपलं आदर्श, आपलं वागणं प्लीज विनंती असेल आपण सर्वांनी आम्हाला सहकार्य करायचंय. कबड्डी सातत्यानं आपण खेळत असतो. जिंकलो तर आवरायचं आणि हरलो तर सावरायचं. एक नेहमीच आपण मित्रांनो लक्षात ठेवा, मज नको तर अश्रू घाम हवा हा नव्या युगाचा मंत्र नवा. प्रत्येकजण घाम गाळूनच या ठिकाणी प्रयत्न करत असतो. रंगदेवता देखील त्यांना साथ देत असते. एकदा आपण मैदानाकडे वळतोय. अर्थात मैदान क्रमांक 1 वर देखील अतिशय अडीतडीचा चुरशीचा खेळ मात्र सुरू आहे. निश्चितपणे 2 vs 1 असा खेळ आहे. सराई पाहतर मात्र आक्रमकरित्या त्या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघावर मात्र तुटून पडलाय आणि नक्कीच 1 गुण आपल्या संघासाठी घेतोय काळभैरव उर्दवणे रोहा संघाचा खेळाडू. यश आणि अपयश या 2 बाजू मित्रांनो नक्कीच असा. अर्थात हातावरच्या रेषा बदलायच्या असतील तर मेहनतीवर विश्वास ठेवा आणि प्रयत्न मात्र आपण करा. अशी ही कबड्डी स्पर्धा आहे. आपल्या मेहनतीला खऱ्या अर्थानं ज्या क्षेत्रामध्ये, ज्या क्रीडा क्षेत्रामध्ये महत्त्व लाभलं अशी ही कबड्डी स्पर्धा आहे मित्रांनो. 14-11 असा मैदान क्रमांक 1 वर मात्र गुणफलक लागलेला आहे आणि तिकडे मात्र 8-13. कारण जवळपास आपण मैदान क्रमांक 2 चा विचार केला तर त्या ठिकाणी अर्थात स्थानिक संघ आहे वादळ खारीकवाडा आणि प्रतिस्पर्धी संघ आहे गावदेवी रेडर्स वडवली. वडवली म्हणजे श्रीवर्धन मधील संघ आहे आणि खारीकवाडा हा अर्थात याच गावातील संघ आहे, अर्थात यजमानी संघ आहे. याच मैदानावर खेळलेला आहे. होम ग्राउंडवर मात्र आता या ठिकाणी आपण खेळत असताना पाहतो. निश्चितपणे थोडासा वेगळा आउटपुट या ठिकाणी दिसणार का, कारण अनेक स्थानिक आपल्या संघाच्या पाठी उभे असताना आपण वादळ खारीकवाडा हा संघ पाहतोय
कारण मित्रांनो प्रोत्साहन देखील तितकंच महत्त्वाचं असतं. श्वास कबड्डी, ध्यास कबड्डी आणि प्रवास कबड्डी, आणि ह्या प्रवासामध्ये अनेक वाटसरू मिळत असतात आणि ते कबड्डीचे पायी होत असतात. आता मात्र किती गोड त्या ठिकाणी दिले जातात. निश्चितपणे एक चांगला खेळ पुन्हा एकदा वडाच्या माध्यमातून या ठिकाणी खेळला जातोय आणि 3 गुण, एक सुंदर रेड पुन्हा एकदा आपण चढाई बाजाराच्या माध्यमातून पाहतोय. खूप खेळ, सुंदर खेळ, ज्याचा खेळ सुंदर तो सुंदर, ज्याचं कार्य सुंदर तो सुंदर, तुमच्या आमच्या आवडीचा अर्थात असा हा कबड्डी खेळ मात्र निश्चितपणे आज आपण पाहतोय. सेमीफायनल मध्ये दाखल झालेला संघ आहे चिंचमाता बोर्ली सेमीफायनल मध्ये झालेला दाखल झालेला संघ आहे चिंचमाता बोर्ली, त्यानंतर जय बजरंग रोहा, आणि मैदान क्रमांक 1 मधून येणारा संघ देखील अर्थातच हा सेमीफायनल साठी दाखल होणार आहे आणि मैदान क्रमांक 2 मधून येणारा संघ देखील सेमीफायनल मध्ये दाखल होणार आहे. अशी ही स्पर्धा असते, ही एक गोड स्पर्धा असते. आम्ही नेहमीच सांगत असताना कोणाची स्पर्धा असावी ना पुढे जाण्याची आकांक्षा, परंतु स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द मित्रांनो आपल्यामध्ये असावी. स्वतःची मर्दुमकी, स्वतःची या ठिकाणी सिद्ध होण्याची, आपलं कर्तव्य सिद्ध करण्याची जबाबदारी आपल्यावर असते आणि ही जबाबदारी मात्र आपण पार पाडायची असते. हिम्मत मर्दा तो मदत आहे, कारण आपल्यामध्ये हिम्मत असेल तर आपल्याला देव देखील मित्रांनो मदत करत असतो. मग निश्चितपणे ती हिम्मत आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आपल्या बाहूंमध्ये ताकद असणं गरजेचं आहे, कारण ही स्पर्धा शक्तीची आहे, युक्तीची आहे, सहनशक्तीची आहे. म्हणून आपण ह्या कबड्डी स्पर्धेचा सन्मान करत असतो. थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे हाच आपण बोध करा. अनेकांनी कबड्डी मित्रांनो घडवलेली आहे आणि ह्या अनेकांचे आदर्श मित्रांनो आम्ही अनेक वेळेला देत असतो. आताच मगाशी मी छत्रपती अवॉर्ड्स विजेते सर्व खेळाडूंची नावं यासाठी सांगितली की त्यांचा आदर्श आपल्या समोर असला पाहिजे. प्रो कबड्डीच्या खेळाडूंची नावं अशासाठी सांगितली की त्यांचा आदर्श आपल्या समोर असला पाहिजे, कारण आपल्याला देखील घडवायचं आहे. घडणं आणि बिघडणं ह्या 2 गोष्टी निश्चितपणे आपण पाहत असतो. काहीसा वेलांटीचा किंवा अक्षराचा फरक असतो, परंतु त्याला देखील खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला मात्र घडायचं आहे आणि अनेकांना घडवायचं आहे. मग त्यासाठी अर्थातच या ठिकाणी अशी मंडळं तयार असतात. अनेक मान्यवर, अनेक दिग्गज कार्यकर्ते अशा कबड्डी खेळाडूंना घडवण्यासाठी सज्ज होत असतात. मात्र आपण देखील प्रामाणिकपणे खेळ करणं तितकंच महत्त्वाचं असतं. अर्थात आपण रायगड जिल्हा अजिंक्य निवड चाचणी कबड्डी स्पर्धा पाहिली, ज्यामध्ये प्रामुख्यानं आपण मिडलाईन कर्जत या संघानं अंतिम विजेता होण्याचा सन्मान मिळवला. नवतरुण कारावी या संघानं द्वितीय क्रमांकाचा मानकरी होण्याचा सन्मान मिळवला. जय हनुमान चरी हा संघ देखील त्या ठिकाणी तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला होता. अशा मित्रांनो संघांची आपण नेहमीच नावं घेत असतो, जी खऱ्या अर्थानं यशवंत ठरत असतात, खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी यश मात्र मिळवत असतात. आणि निश्चितपणे आम्ही आपल्याला सांगण्याचं कारण देखील हेच आहे की आपल्यामध्ये देखील अशी प्रेरणा घेणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. आज देखील ही कबड्डी स्पर्धा पाहण्यासाठी अनेक मायबाप रसिक प्रेक्षक वर्ग विविध तालुक्यांमधून या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आणि या कबड्डी स्पर्धेचा प्रत्यक्षदर्शी अनुभव मात्र या ठिकाणी घेत आहे. आणि असेच संघ मात्र आपल्या समोर ठेवत असतो. मिडलाईन कर्जत असेल, कारावी असेल, बजरंग बेली असेल आणि जय हनुमान चरी असे 4 क्रमांक त्या ठिकाणी होते. सुंदर 2 वर मात्र पुन्हा एकदा एक अटीतटीची लढत, अटीतटीचा प्रसंग मात्र आपण पाहतोय. 17-10 रोजीत मात्र त्या ठिकाणी बाद झाला. इकडे 19-14 असा गुणफलक आहे. अर्थातच
एक वर चालू सामना आहे. काळभैरव उडदवणे रोहा वसत धावी रोहा. काळभैरव उडदवणे रोहा या संघाकडे 19 आणि धावी रोहा या संघाकडे 14. इकडे 17-12 म्हणजेच स्थानिक संघ मात्र निश्चितपणे आघाडीवर आपण असताना पाहतोय. प्लीज 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 विनंती असेल प्लीज. प्लीज मित्रांनो लास्ट मिनिट अजून देखील काही वेगळा बदल मात्र मैदान क्रमांक 2 वर देखील होत असताना पाहतोय. अजून देखील काही गुणांची भर हे निश्चितपणे या ठिकाणी वादळ खालीपणा या संघाकडे होत असताना पाहतोय. खूप सुंदर खेळ पुन्हा एकदा म्हणजे अजून एक गुण आपल्या खात्यामध्ये जमा होतोय. आपल्या संघाच्या निश्चितपणे गुणांमध्ये अजून एका गुणांची भर होती. इथे मात्र 20-17 मध्ये तेवढाच सामना अडीतडीचा म्हणायला हरकत नाहीये. निदान रेषेचा अवलंब मात्र त्या ठिकाणी केला गेला परंतु सामना मात्र इथे संपलेला आहे. चालू सामना होता. मैदान क्रमांक 1 साठी काळभैरव उडदवणे रोहा वसत धावी रोहा आणि या सामन्यामध्ये काळभैरव उडदवणे रोहा अर्थात सेमीफायनल मध्ये प्रवेश पात्र झालेला आहे. हार्दिक हार्दिक अभिनंदन काळभैरव उडदवणे रोहा. खूप खूप आणि मनस्वी हार्दिक हार्दिक स्वागत अभिनंदन आणि धन्यवाद देणार आहोत. धावी रोहा आतापर्यंत आपण खेळण्याचा सन्मान या ठिकाणी मिळवला. अगदी कदाचित पराभूत देखील आपण झाला असाल तरी मोठ्या सन्मानाने ही कबड्डी स्पर्धा मात्र आपण खेळलेला आहात. आणि सामना संपल्यानंतर प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने या ठिकाणी हस्तांदोलन करत असतं. हे देखील मित्रांनो तितकंच महत्त्वाचं आहे. हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे. माणसाने माणसाशी माणसासम वागणे हे देखील मित्रांनो तितकंच महत्त्वाचं आहे. हे आज आपण प्रत्यक्ष या ठिकाणी मैदानावर देखील दाखवत असतात. सामना मात्र संपलेला आहे. सेमीफायनल मध्ये खऱ्या अर्थानं प्रवेश पात्र ठरतोय